संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत भीषण अपघात, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मद्यधुंद ट्रक चालकानं वारकऱ्यांना चिरडलं. वारकऱ्यांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त. मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांचा 5 लाखांची मदत जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुलुंड स्टेशनवर एसी लोकल 15 मिनिटांहून अधिक काळ बंद. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास. महिला बेशुद्ध पडल्याची माहिती. विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती. सून गिरिजा यांच्याकडून गंभीर आरोप. वादाप्रकरणी 23 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळलं. सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही, तर योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचाही कॅगचा अहवाल. भाजप कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी आज बैठक. केंद्रीयसह राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारासंदर्भात चर्चेचा अंदाज. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवारांना टाकलं मागे. मुंबईचे उपमहापौर संजय घाडींना वाहतूक कोंडीचा त्रास. मुंबई शहरात बंगला देण्याची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण. नगरसेवक रमेश म्हात्रेला पुन्हा न्यायालयात हजर करणार. इतर 3 आरोपींनाही न्यायालयात हजर केलं जाणार. मुंबईतील पायधुनीत सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी. अंधेरीतील लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू. बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणीला उलट्यांचा त्रास. मृत्यू नैसर्गिक की हत्या, तपास सुरू. एक्सप्रेसमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चणे विक्रेत्याची टीसीला बेदम मारहाण. त्रिवेंद्रम नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसमधील प्रकार. रेल्वेतील अवैध विक्रेत्यांचा प्रश्न ऐरणीवर. बदलीसाठी राजकीय दबाव टाकणाऱ्या अभियंत्याचं निलंबन. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून पथविभागात बदलीची मागणी. राजकीय दबाव टाकल्यानं अभियंता आशिष जाधव निलंबित. गिरणा धरणाचा जलसाठा 35%वर. एकाच दिवसात जलसाठ्यात 8% वाढ. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे पाणी पातळीत वाढ. घरगुती ग्राहकाला 1 लाखांचं वीज बिल. पुण्यातल्या डोंजे गावात महावितरणचा ढिसाळ कारभार. छोट्याशा खोलीला 1 लाखांचं वीज बिल कसं? महावितरणकडे तक्रार. चिपळूण शहरात रिव्हर्स घेताना कार थेट नदीत कोसळली. पाण्याची पातळी कमी असल्यानं चालक बचावला. संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. माऊलींच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ. हडपसरमध्ये 10 महिला भाविकांचे दागिने लंपास. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध. होर्मुझ पुन्हा बंद. जहाजावर हल्ला. 1 भारतीय बेपत्ता. 10 जणांना वाचवलं. इराणनं 5 आखाती देशांवर ड्रोन टाकले.